हॅलो फ्रेंड्स, दिस इज चंचल येवले फ्रॉम येवले अकॅडमी. फ्रेंड्स, आज जो टॉपिक मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे त्या टॉपिकचं नाव आहे विल बीचा यूज आपण कसं करणार. विल बी याचा सेन्स असतो असेन. आपण सिंपल सेंटेन्सेस पाहत आहोत. त्याच्यामधील दोन टॉपिक आपण पाहिलेत. प्रेझेंट टेन्समध्ये आपण एम इज आर याचा यूज कसा करणार सिंपल सेंटेन्सेसमध्ये. त्याच्यानंतर आपण पाहिलं पास्ट टेन्समध्ये वॉज आणि वर याचा यूज आपण कसा करणार ते आपण पाहिलं पास्ट टेन्सचे सिंपल सेंटेन्सेसमध्ये. मग आज आपण पाहणार आहे फ्युचर टेन्ससाठी मी सिंपल सेंटेन्सेसचा यूज कसा करणार आहे. फ्युचर टेन्स म्हणजे काय, तर आत्ताच्या नंतर जो काळ येणार आहे त्याला आपण म्हणतो फ्युचर टेन्स, भविष्यकाळ. तर बघा, फ्युचरमध्ये मी काहीतरी असेन, डॉक्टर असेन, कलेक्टर असेन, इंजिनियर असेन, जे काही असेन, मी असेन, ती असेन, तो असेन, असं ज्यावेळेस मला म्हणायचं आहे त्यावेळेस मी कशाचा यूज करणार, त्यावेळेस मी यूज करणार आहे विल बीचा. तर बघा, सिंपल सेंटेन्सेस, साधे वाक्य. सिंपल सेंटेन्सचा अर्थ मी तुम्हाला सांगितला होता की याच्यामध्ये मेन व्हर्ब नसते, याच्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब जे असते, म्हणजे हे हेल्पिंग व्हर्ब जे असते हेच काय करते, मेन व्हर्बचं काम करते. याच्यामध्ये मेन व्हर्ब का बरं नसते, कारण याच्यामध्ये क्रिया नसते, ॲक्शन नसते. याच्यामध्ये फक्त एखाद्याची निंदा असते किंवा मग स्तुती असते किंवा त्याचं मग वर्णन असते एखाद्या गोष्टीचं. त्यालाच आपण सिंपल सेंटेन्समध्ये कन्वर्ट करतो. तर हे सिंपल सेंटेन्सेस फ्युचरचे मी कसे बनवणार, तर बघा आता पाहू आपण फ्युचर टेन्स पार्ट 3 विल बीचा यूज आपण कसा करणार आहे. तर सगळ्यात पहिले सूत्र पाहून घेऊ आपण. सूत्र काय आहे त्याचे, तुम्ही सूत्रानुसार सुद्धा बनवू शकता किंवा मी तुम्हाला एक सिंपल ट्रिक सांगते, त्या ट्रिकनुसार सुद्धा तुम्ही सेंटेन्सेस फ्रेम करू शकता. तुम्हाला जे इझी वाटणार ते तुम्ही घ्यायचं आहे. तुम्हाला सूत्रानुसार इझी वाटलं तुम्ही सूत्रानुसार बनवू शकता. तुम्हाला जर त्या ट्रिकनुसार इझी वाटलं तर तुम्ही तसं बनवू शकता. ओके, तर बघा सूत्र काय आहे, स्ट्रक्चर, सूत्रे. सब्जेक्ट घेणार आहे आपण सुरुवातीला. आता सब्जेक्ट म्हणजे काय असते, तर नाऊन असेल किंवा मग प्रोनाऊन असेल, याला आपण सब्जेक्ट असं म्हणतो. सब्जेक्ट असते वाक्याच्या सुरुवातीला. एखाद्या व्यक्तीचं नाव असेल किंवा मग प्रोनाऊन, ही, शी, इट, दे, हे सगळे प्रोनाऊन. सब्जेक्ट झालं, त्याच्यानंतर आपण घेणार आहे विल बी. विल आणि बी प्लस ऑब्जेक्ट झालं पॉझिटिव्हचं सूत्र. आता निगेटिव्हचं सूत्र बघा, सब्जेक्ट विल बी या दोन याच्यामध्ये आपण टाकणार आहे नॉटला. विल नॉट बी, विल बी नॉट असं म्हणत नाही आपण, हे दोन याच्यामध्ये आपण नॉटचं ॲडिशन करणार आहे. विल नॉट बी प्लस ऑब्जेक्ट निगेटिव्ह. आता मला प्रश्न बनवायचा आहे, त्यावेळेस काय करणार आहे मी, बघा पॉझिटिव्हचं सूत्र बघायचं. पहिले काय करायचं, आपल्याला विलला घ्यायचं आहे सुरुवातीला. या विल बी मधल्या एकाला सुरुवातीला घ्यायचं आहे विलला, सब्जेक्ट बीला जागेवरच ठेवायचं, बी प्लस ऑब्जेक्ट क्वेश्चन साईन. विल प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस ऑब्जेक्ट झालं क्वेश्चन. पण हे सूत्र कशाचं आहे, तर व्हर्बल क्वेश्चन, पॉझिटिव्हचं. व्हर्बल क्वेश्चन म्हणजे ज्या प्रश्नाचे उत्तर आपण एक तर यसने देतो किंवा मग नोने देतो त्याला आपण म्हणतो व्हर्बल क्वेश्चन. हे झाले पॉझिटिव्ह. मग आपण नेहमी पॉझिटिव्ह क्वेश्चन नाही विचारत तर कधी कधी निगेटिव्ह पण विचारतो. मग त्यावेळेस निगेटिव्ह कसं बनवणार, निगेटिव्ह बनवताना काय करायचं, एकतर विल, सब्जेक्ट, नॉट, बी आणि ऑब्जेक्ट असं घेऊ शकता. पण मी सूत्रात काय काढलं बघा, विल आणि नॉट याला जर एकत्र केलं तर त्याचं होते ओंट. ओंट प्लस सब्जेक्ट प्लस बी प्लस ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन साईन. तर आता आपण पाहूया पॉझिटिव्हचे सेंटेन्स आपण कसे फ्रेम करणार. पॉझिटिव्हचे सेंटेन्स फ्रेम करण्यासाठी आपल्याकडे सूत्रसुद्धा आहे. सूत्र आहे सब्जेक्ट, विल बी आणि ऑब्जेक्ट. सब्जेक्ट आहे आय, मी, विल बी आणि अ टीचर ऑब्जेक्ट. सब्जेक्ट, विल बी आणि ऑब्जेक्ट हे सूत्र झालं. मी टीचर असेन, फ्युचरमध्ये मी शिक्षिका असेन. आता नेक्स्ट बघा, या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, या ठिकाणी नाऊन कुठलंही असेल, प्रोनाऊन कुठलंही असेल, सिंग्युलर असेल, प्ल्युरल असेल, त्यावेळेस आपल्याला काय घ्यायचं आहे, विल बीच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर वी विल बी डॉक्टर्स, त्याच्यानंतर पाहिलंय आपण दे विल बी स्टुडंट्स. ते कोण असतील, स्टुडंट्स असतील फ्युचरमध्ये.
विल बी म्हणजे असेन. दे विल बी स्टुडंट्स. ही विल बी ॲन इंजिनियर. ही तो कोण असेल? इंजिनियर असेल फ्युचरमध्ये. आता इथे ॲन का बरं आलं, इथे ए का बरं आलं, हे आपण पाहणार आहे आर्टिकलच्या व्हिडिओमध्ये. मी लवकरच तुमच्यासाठी आर्टिकलचा एक डीप व्हिडिओ घेऊन येत आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ए अँड द याचा यूज कसा करायचा हे पाहणार आहे. नेक्स्ट बघा, इट विल बी अ डस्टर. ते काय असेल? डस्टर असेल. अशा पद्धतीचे सेंटेन्स आपण पॉझिटिव्हचे बनवणार. ती डॉक्टर असेल, तो कलेक्टर असेल, आम्ही शिक्षक असू, असे सेंटेन्स पॉझिटिव्हचे आपण त्याच्यामध्ये बनवतो. आता निगेटिव्ह बनवताना काय करायचं आहे? निगेटिव्ह बनवताना विल आणि बी हे दोन वर्ड आहे, याच्यामध्ये नॉट टाकून द्यायचं आहे. झालं निगेटिव्ह. आय विल नॉट बी अ सिंगर. मी सिंगर नसेन फ्युचरमध्ये. नेक्स्ट बघा, शी विल नॉट बी अ लाईफ चेंजर. ती लाईफ चेंजर नसेन. त्याच्यानंतर बघा, यू विल नॉट बी रिपोर्टर्स. यस आहे या ठिकाणी. रिपोर्टर्स म्हणजे अनेकांविषयी मी बोलत आहे. तुम्ही रिपोर्टर्स नसाल फ्युचरमध्ये. तुम्ही रिपोर्टर्स नसाल. त्यासाठी मी अशा पद्धतीनं सेंटेन्स बनवलं. नेक्स्ट बघा काय आहे? इट विल नॉट बी अ ट्री. ते झाड नसेल. हे झालं इटचा यूज करून आपण सेंटेन्स बनवलं. आता मला काय करायचं आहे? हे झाले निगेटिव्हचे. निगेटिव्हमध्ये आपण पाहिलं की ती डॉक्टर नसेल, तो इंजिनियर नसेल, आम्ही कलेक्टर्स नसू. तर हे कसं बनवणार आपण, कसं म्हणणार इंग्लिशमध्ये, हे याच्यामध्ये पाहिलं आपण निगेटिव्हमध्ये. आता आपल्याला बनवायचे आहे क्वेश्चन. क्वेश्चन बनवतानाचं सूत्र बघा काय आहे? विलला समोर घ्यायचं आहे आपल्याला, सब्जेक्ट, बी आणि ऑब्जेक्ट. असं पण करू शकता किंवा मी सोपी ट्रिक सांगते तुम्हाला लक्षात कसं ठेवायचं क्वेश्चन बनवताना, व्हर्बल क्वेश्चनसाठी. तर बघा, हे पॉझिटिव्हचं सेंटेन्स, आय विल बी अ टीचर. आता मी काय करणार आहे? हे जे विल आहे याला सुरुवातीला घेणार. बस, विल आय बी अ टीचर. काय केलं? फक्त मी या विलला इथे घेतलं सब्जेक्टच्या जागी आणि सब्जेक्टला इकडून ठेवलं. बाकी इथे काही चेंज नाही केलं मी. विल आय बी अ टीचर. मी शिक्षिका असेन का? विल वी बी डॉक्टर्स. विल वी बी डॉक्टर्स. आम्ही डॉक्टर्स असू का? अशा पद्धतीचे सेंटेन्स आपल्याला प्रश्न बनवायचे आहेत याच्यामध्ये. ही झाली ट्रिक. पण तुम्हाला जर ट्रिकनुसार समजलं असेल तर तसं लक्षात ठेवा किंवा मग सूत्रानुसार. विल आय बी अ डान्सर. मी डान्सर असेन का फ्युचरमध्ये? प्रश्न आहे. मग याचा आन्सर कसं येणार आहे? यस असेन तर, नसेन तर मग नो येणार. म्हणजेच काय झाला? हा व्हर्बल क्वेश्चन. याला आपण व्हर्बल क्वेश्चन म्हणतो. आता नेक्स्ट बघा, विल वी बी फार्मर्स. फार्मर्स अनेक आहे. आम्ही फार्मर्स असू का? इन द फ्युचर. फ्युचरची गोष्ट, फ्युचरमध्ये असू का? प्रश्न आहे. नेक्स्ट बघा, विल शी बी अ वर्कर. ती कामगार असेन का? पॉझिटिव्ह क्वेश्चन. नेक्स्ट बघा, विल ही बी अ पोएट. तो पोएट असेन का? त्याच्यानंतर आता बनवलेत मी निगेटिव्ह, म्हणजे नसेन का. नसेन का साठी कसं म्हणणार मी? इथे बघा, ओंट घेतलं मी, ओंट. विल आणि नॉट याला एकत्र केल्यानंतर त्याचं ओंट होते, WONT, ओंट. ओंट इट बी अ कॅट किंवा विल इट नॉट बी अ कॅट. दोन्ही करेक्ट आहे. दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता. तर ती कॅट नसेन का असा याचा अर्थ झाला. ती कॅट नसेन का. नेक्स्ट बघा, विल ही नॉट बी अ प्रिन्सिपल. तो प्रिन्सिपल नसेन का? किंवा मग यालाच कसं म्हणणार आपण? ओंट ही बी अ प्रिन्सिपल. ज्यावेळेस ओंट केलं मी, विल आणि नॉटला एकत्र केलं सुरुवातीला, त्यावेळेस मला नंतर सब्जेक्टच्या नंतर नॉट टाकायची आवश्यकता नाही आहे, कारण ते एकत्र करून एकाच ठिकाणी आले. पण तुम्ही जर म्हटलं समजा विल आणि नॉट हे दोन्ही शब्द जर मी सुरुवातीला घेतले तर चालेल का? तसंही नाही चालणार. विल आणि नॉट आपण सुरुवातीला दोन शब्द नाही घेऊ शकत. आपल्याला त्याला एकत्र करून घ्यावं लागेल जर सुरुवातीला मला घ्यायचं असेल तर. तर अशा पद्धतीने आपण निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन कसे बनवणार हे पाहिलं या ठिकाणी. तर बघा,
इझी पद्धतीनं तुम्हाला स्ट्रक्चरनुसार आणि स्ट्रिक्टनुसार मी दोन्ही पद्धतीनं तुम्हाला सांगितलं आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. तरीही जर समजलं नसेल, अडचण असेल, प्लीज मला कॉमेंट्स करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला शेअर करा. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.